भंडारा शहरातील SRC कॉन्व्हेंटमध्ये एकाच नंबर प्लेटच्या 2 प्रायव्हेट स्कूल व्हॅन धावत असल्याची बातमी माध्यमांनी दाखवली होती। या दोन्ही स्कूल व्हॅन शहरात बिनधास्तपणे धावत होत्या। बातमी लागताच RTO विभागाला जाग आली आणि भंडारा शहरात फिरत असलेल्या स्कूल व्हॅन शोधून जप्त करण्यात आल्या आहेत। एका वाहनाची मुदत संपली असल्याने गाडी मालकाने दुसऱ्या वाहनाला देखील तोच नंबर दिला होता। अखेर RTO विभागाने दोन्ही वाहने जप्त करत कारवाई केली आहे। एकाच वाहनावर 13,000 रुपये व दुसऱ्या वाहनावर 16,000 रुपयाचा दंड आकारला आहे। मात्र अद्यापही पोलीस विभागाने कुठलीही कठोर कारवाई केली नाही। एकाच नंबर प्लेटच्या 2 गाड्या शहरामध्ये फिरत होत्या, काय नेमकी कारवाई करण्यात आली? हो, ज्यावेळेस आम्हाला सूचना मिळाली त्यावेळेस त्या दोन्ही गाड्या जप्त करण्यात आल्या आणि त्याच्यावर कायदेशीर जी प्रोव्हिजन्स आहे त्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे। काय नेमकं साम्य होतं सर दोन्ही गाड्यांमध्ये? एका गाडीचं जी नोंदणी जी आहे ना ते पुनर्नोंदणी केलेली नव्हती, म्हणजे त्याचे पूर्ण 15 वर्ष होऊन गेले होते। त्याच्यामुळे त्याने ते नंबर जो आहे त्याचा चेंज केला होता जेणेकरून ते गाडी पकडण्यात येऊ नये असं। काय नेमके दंडात्मक कारवाई करण्यात आली? त्याच्यावरती जे आहे नंबर वेगळा टाकला असल्या कारणाने HSRP नंबर नाही आहे म्हणून त्याच्यावरती त्याची कारवाई झालेली आहे। दुसरं ते अल्टरेशन विदाऊट परमिशन म्हणजे विना परवानगी वाहनात बदल, त्याच्या अनुषंगाने कारवाई झालेली आहे दोन्ही वाहनांवरती। आणि त्याचबरोबर बरेचसे जे त्याच्यामध्ये जे वाहनांमध्ये जे काय त्रुटी होते टेक्निकली त्याच्या संदर्भात पण त्याच्यावरती हे झालेले आहे। किती फाईन झालेलं आहे? एका वाहनावर जे आहे ते 16,500 झालेले आहे आणि दुसऱ्या वाहनावरती 13,000 रुपये असे फाईन झालेले आहेत। त्यापैकी एक वाहन जे आहे जे ओके होतं त्याचे 16,500 CF घेऊन सोडण्यात आलेले आहे।